सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे काही तुमचे ठराविक लाभार्थी आहेत ज्यांचा फेस THR वितरण करत असताना मॅच होत नाही आहे किंवा फोटोज कॅप्चर होत नाही आणि रिकॅप्चर फेस जरी केला तरी देखील त्यांना फेसचं ऑथेंटिकेशन न करता THR वितरणासाठी पर्याय उपलब्ध होत नाही आहे. तर त्या सर्व लाभार्थ्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मी देखील तुम्हाला THR वितरण हे रिकॅप्चर फेसमधूनच करून दाखवणार आहे. परंतु तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे की ऑप्शन तुम्हाला दिसत नाही आहे विदाउट ऑथेंटिकेशनचं, तो प्रॉब्लेम तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे तुम्हाला तो पर्याय कसा इथं उपलब्ध करून घ्यायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर माझ्याकडे देखील असा एक लाभार्थी आहे ज्याचं की फेसचं प्रमाणीकरण होत नाही आहे किंवा फोटोही त्या लाभार्थ्याचा कॅप्चर व्हायला खूप वेळ घेत आहे आणि जरी फोटो कॅप्चर झाला त्यानंतर त्या लाभार्थ्याचा फेस हा मॅच होत नाही आहे. तर मी आता काय करते, त्या लाभार्थ्याचं जे काय आहे ते रिकॅप्चर फेस करून घेते आणि रिकॅप्चर फेस केल्यानंतर मी तुम्हाला रिकॅप्चर केलेला फेस दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा 5 किंवा 6 तासानंतर तो पर्याय कसा उपलब्ध करून घ्यायचा हे दाखवते. तर सुरुवातीला मी आता व्हिडिओ थांबवून त्या लाभार्थीचं रिकॅप्चर फेस करून घेते, कारण की रिकॅप्चर फेसची प्रोसेस सर्व ताईंना माहीत आहे. यापूर्वी देखील मी ती आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्याप्रमाणे मी रिकॅप्चर फेस करून घेते. तर पहा, इथं मी माझ्या त्या लाभार्थीचं फेसचं जे काय व्हेरिफिकेशन आहे रिकॅप्चर फेसमधून करून घेतलं आहे. परंतु पहा, मी जेव्हा त्या लाभार्थ्याचं माझ्या जुन्या व्हिडिओवरून रिकॅप्चर फेस देखील करत होते तेव्हा त्या लाभार्थ्याचं रिकॅप्चर फेससाठी देखील फेस कॅप्चर होत नव्हता. आणि दुसरं म्हणजे रिकॅप्चर फेस किंवा फेस कॅप्चर करताना तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की त्या लाभार्थी जो आहे त्याच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश किंवा लाईटचा उजेड असणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागे एखादा प्लेन भिंत किंवा दरवाजा असेल तर तिथं तुम्ही त्या लाभार्थ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही रिकॅप्चर फेस करा. कारण की पाठीमागं बॅकग्राऊंड नसेल किंवा एखादी चित्राची भिंत असेल तर एकापेक्षा जास्त फेस दिसत आहेत असं नोटिफिकेशन उपलब्ध होतं आणि पाठीमागं बॅकग्राऊंड नसेल तरी देखील हा फेस जे आहे व्हेरीफाय होत नाही. त्यानंतर तो एक वेळा जो फेस तुम्ही रिकॅप्चर केला तर त्यानंतर तुम्हाला 15 दिवस त्या लाभार्थ्याचा रिकॅप्चर फेस देखील करता येत नाही आणि त्यामुळे त्या लाभार्थ्याचं जे काही THR वितरण आहे ते तुम्ही 15 दिवस करू शकत नाही. कारण की इकडं तर तुम्ही फेसचं ऑथेंटिकेशन करत असताना तुम्हाला तो फेस जुळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे रिकॅप्चर फेसमधून त्या लाभार्थ्याचं फेसचं ऑथेंटिकेशन न करता THR वितरण करणे. तर या व्हिडिओमध्ये मी आता काय केलं आहे तर त्या लाभार्थ्याचं जे काय आहे ते फेसचं रिकॅप्चर फेस केलं आहे आणि पहा, हे डन झालं आहे. आता यानंतर मी तुम्हाला 10:30 वाजत आले आहेत. त्यानंतर मला या कामासाठी 5 किंवा 6 तास लागू शकतात. 6-7 तासानंतरच हा पर्याय उपलब्ध होतो. त्यानंतर मी तुम्हाला तो ऑप्शन कसा आणायचा ते दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, THR वितरण करण्यासाठी आपण रिकॅप्चर जो फेस केला होता तो सकाळी 10:30च्या दरम्यान केला होता. म्हणजे त्यानंतर आता 9 तासांचा वेळ गेला आहे. 9 तासानंतर आपण चेक करूया की आपल्याला THR वितरण करण्यासाठी फेसचं ऑथेंटिकेशन न करता आपण THR वितरण करण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध झाला आहे का. तर मी ज्या लाभार्थ्याचं माझ्या रिकॅप्चर फेस केलं होतं त्या लाभार्थ्याच्या THR वितरणावरती आपण जाऊन पाहूया. तर पहा, हा लाभार्थी आहे माझा ज्याचं मी सकाळी रिकॅप्चर फेस केला होता. आपण याच्या THR वितरणाच्या पेजवरती येऊया. तर पहा, आता देखील 9 तासांनंतर देखील हा जो निळा बॉक्स आहे तो ब्लर दिसत आहे. म्हणजे आपल्याला हा वरचा जो पर्याय आहे याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे फेसचं ऑथेंटिकेशन केल्याशिवाय आपण THR वितरण करू शकणार नाही आहेत. परंतु आता तुम्ही महत्त्वाचं पहा की काय केल्यानंतर हा पर्याय तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर पहा, हे जे होम पेज आहे याच्यावरती यायचं आहे किंवा ह्या पेजवरती देखील डेली ट्रॅकिंगच्या पेजवरती आलात तरी चालेल. इथं हा जो ॲरो दिसत आहे शेवटी कोपऱ्यामध्ये 2 बाण दिसतात पहा, असा एक बाण आणि असा एक. तर हा पर्याय मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितला आहे की हा डेटा सिंकचा आपला ऑप्शन आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो डेटा आहे तो सिंक करायचा आहे. या पर्यायावरती गेल्यानंतर पहा, तुमचा जो हा पूर्ण डेटा आहे तो सिंक होणार आहे. आणि यानंतर पुन्हा आपण THR वितरणाच्या पेजवरती जाऊया.
आपण एकदा चेक करूया की आपला जो काही डेटा आहे तो सिंक झालेला आहे की नाही. आता मी पुन्हा त्या THR वितरणाच्या पेजवरती जाते. तर पहा, हे केल्यानंतर हा जो निळ्या कलरचा बॉक्स आहे तो जो ब्लर होता तो आता एकदम डार्क ब्ल्यू दिसत आहे. आणि आता आपण 25 पाकिट संख्या आणि 25 दिवस आणि पाकिट संख्या टाकून आपण या लाभार्थ्याचा THR वितरण त्याच्या चेहऱ्याचं प्रमाणीकरण न करता देखील भरू शकतो. तर इथं मी THR वितरण या लाभार्थ्याचं करून तुम्हाला दाखवते. पहा, इथं मी फक्त 25 दिवस आणि पाकिट संख्या टाकलेली आहे. प्रोसीडचा ऑप्शन आपल्याला आला आहे आणि या लाभार्थ्याचं जे काय आहे THR वितरण आपण केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुमचं देखील जे लाभार्थी आहेत त्यांचा फेस मॅच होत नाही किंवा कॅप्चर होत नाही आहे त्यांचा फेस, आणि कॅप्चर केल्यानंतर देखील तुम्हाला रिकॅप्चर फेसमधून त्या लाभार्थ्याच्या समोर ऑथेंटिकेशन न करता पर्याय उपलब्ध होत नसेल तर तुम्ही या पद्धतीचा उपयोग करा. निश्चित तुमचा तो जो काही लाभार्थी आहे त्याचा तुम्ही THR वितरण करू शकणार आहात. परंतु यापूर्वी जर तुम्ही रिकॅप्चर फेस केला असेल तर मात्र तुम्हाला आता पुढील 15 दिवसांपर्यंत तो ऑप्शन उपलब्ध होणार नाही आहे. 15 दिवसानंतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध होईल रिकॅप्चर फेस करून त्या लाभार्थ्याचं THR वितरण करण्याचा, आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे THR त्या लाभार्थ्याचं वितरण करू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.